नमस्कार. मी आज तुम्हाला कारल्याची चटणी करून दाखवणार. कारलं सहजासहजी कुणाला जास्त आवडत नाही, पण अशा प्रकारे चटणी जर करून खाल्ली तर खूप छान लागते आणि कडू पण कमी लागते. त्यासाठी मी साहित्य घेतले बघा. पाव वाटी शेंगदाणे, 2 टेबलस्पून तीळ, 10-12 पाकळ्या लसूण आणि एक थोडासा पाव वाटी कढीपत्ता आणि एक 200 ग्रॅम होतील एवढी कारली घेतलेली आहेत. ती कारल्यातलं असं बी काढून घ्यायचं आतलं संपूर्ण. चमच्याच्या सहाय्याने पण काढू शकता तुम्ही. मला फक्त एक दाखवते कसं काढायचं आणि चिरायचं कसं ते. असे पातळ त्याचे काप करून घ्यायचे कारल्याचे अशा प्रकारे. खूप छान लागते ही चटणी आणि थोडी कडू पण कमी लागते. त्याच्यामुळं सर्वांनाच आवडणार ही चटणी अशी केली की. अशा प्रकारे मी सगळे काप कारल्याचे करून घेणार आता. हे करून घेतलेत बघा आणि असा बिया सगळ्या चमच्यानं काढून घेतल्यात मी. आता तुम्ही ह्याला मीठ लावून 1-5 मिनटं ठेवून पिळून काढू शकता, पण मी आता लगेचच करणार आहे ते. मी मीठ लावून नाही ठेवणार, लगेचच धुवून घेणार मी आणि पिळून काढणार थोडं. चांगलं स्वच्छ धुवून मी आता पिळून घेणार. मीठ लावून ठेवलं की थोडासा अजून कडूपणा कमी होतो. शेवटी कारलंच असतं ते, त्याच्यामुळे थोडं कडू लागणारच. पण ही चटणी अजिबात कडू लागत नाही जास्त. कारल्याची चटणी अशी वाटतच नाही. फक्त तुम्ही मीठ लावून ठेवून नंतर पिळून काढा. 5 मिनटं ठेवलं मीठ लावून आणि पिळून काढलं तरी पण चालतं आहे. आता कढईत मी तेल घालून घेते. कढई तापत ठेवलेली आहे. 1-2 पळीच तेल लागतं आहे, जास्त नाही लागत तेल. कारण भाजी जरी आपण करायला गेलो तर तेल लागतंच. आता मी ते कारल्याचं काप आता मी तेलामध्ये मोठ्या गॅसवर तळून घेणार आहे. आता ते गॅस मोठाच ठेवायचा. शेवटी तळत आले की मग थोडा कमी केला तर चालतो. सुरुवातीला मोठा ठेवायचा गॅस. मोठ्या गॅसवरच हलवत राहायचं एकसारखं, म्हणजे सगळ्या फोडी व्यवस्थित भाजल्या जातात. किंवा एक करपली एक कच्ची राहिली असं होत नाही हलवत राहिल्यामुळं. अशा प्रकारे हलवत राहायचं वरचेवर त्याला. कारल्याची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही, पण असं जर करून खाली तर बघू शकता तुम्ही. हलवून मी भाजून घेतलेलं आहे आणि तेल जेवढं घातलं आहे त्यातलं अर्धं पण संपलेलं नाही तेल. तसंच आहे तेल. तेलसुद्धा त्याला जास्त लागत नाही. अशा प्रकारे हे सर्व सारखं असं भाजून घ्यायचं. झालेलं आहे आता हे. एकान दुसरी कुठं फोड राहिली असली कच्ची तर ती मध्ये घ्यायची, बाकीची बाजूला सारायच्या. तर ह्याच तेलात मी शेंगदाणे कढीपत्ता भाजून घेणार आहे. दोन वेळा थोडं भाजून घेतलेलं आहे मी. तर पाव वाटी शेंगदाणे घेतलेत आणि 2 टेबलस्पून तीळ घेतलेत मी आणि पाव वाटी एवढा कढीपत्ता घेतला आहे. शेंगदाणे भाजून होत आलेले आहेत. आता शेंगदाणे पण काढून घेते मी त्यातच. तर त्याच तेलामध्ये मी कढीपत्ता थोडा भाजून घेते. कढीपत्ता पण कुरकुरीत होतो तापलेल्या तेलात टाकला की. तीळ पण त्यातच भाजून घेणार मी आणि लसूण एक 10-12 पाकळ्या. कढीपत्ता जरा भाजला की त्यामध्येच तीळ टाकते. बाजूला भाजून तीळ टाकलं तरी पण चालतं आहे, पण मी त्यातच भाजून घेते. लसूण तीळ सगळं त्यातच घेते भाजून. तर हे काढून घेणार मी. यातलं तेल नाही घालणार, तेल गाळून घेणार यातलं. एकंदरीत त्याला तेल जे घातले 2 पळ्या त्यातलं आणि थोडं शिल्लक राहतं आहे. जास्त तेल पण लागत नाही. हे काढून घेतल्यावर थोडंसं तेल राहिलं आहे. आणि तर ह्यामध्ये थोडं लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ
आणि एक पाव टीस्पून आमचूर पावडर टाकली तर खूपच छान लागतं. पण आमचूर पावडर जास्त होता कामा नये. जास्त झाली तर ते आंबटपणा जाणवतो आहे. पण कमी जर टाकली तर थोडी चव चांगली येते त्याला. मीठ घातलं आणि तिखट घातलं 1 टेबलस्पून. हे विसरलेलं माझं, म्हणून मी परत घालून घेते आमचूर पावडर. अगदी पाव टीस्पूनपेक्षा बी कमी घातला तरी चालते. जास्त नाही घालायची. थोडी चव चांगली येते आमचूर पावडरमुळं, म्हणून घातली मी. आणि भरड करायची त्याची, बंद चालू करून. जास्त बारीक नाही करायचं. कशी झाली आहे बघू शकता तुम्ही चटणी. खूप छान टेक्स्चर आले त्याला. अशा प्रकारे नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट करून सांगा कशी झाली चटणी. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.